काल एक इन्व्हेस्टर मला फुल कॉन्फिडन्समध्ये म्हणाला, "राहुल सर, मी डायरेक्ट म्युच्युअल फंड घेतो. कमिशन वाचवतो." मी हसलो आणि शांतपणे विचारलं, "कमिशन वाचवतोयस की गायडन्स गमावतोयस?" "नमस्कार, मी राहुल क्षीरसागर, योग्य सल्ला देणारा तुमचा खरा मित्र." चला थोडं सिंपल कॅल्क्युलेशन करू. समजा तुम्ही 5 लाख इन्व्हेस्ट केले. रेग्युलर फंड आणि डायरेक्ट फंड यामध्ये ॲव्हरेज 0.7% फरक असतो. दर वर्षाला साधारण 3,500चा फरक पडतो. म्हणजे महिन्याला ₹300 कमी. आता स्वतःला विचारा, ₹300 तुम्ही काय सोडताय? स्वतःच्या फायनान्शियल गोल्सचे प्लॅनिंग करणं, प्रॉपर असेट अलोकेशन करणं, मार्केट क्रॅशमध्ये हँड होल्डिंग करणं, प्रोफेशनल गायडन्स करणं, पोर्टफोलिओचा अॅन्युअल रिव्ह्यू करणं आणि ते रिबॅलन्सिंग करणं. 2020चा क्रॅश आठवतोय? मार्केट 50 ते 60% पडलं होतं. तेव्हा अनेक डायरेक्ट इन्व्हेस्टर पॅनिकमध्ये एक्झिट झाले. पण ज्यांच्याबरोबर मेंटॉर होता ते इन्व्हेस्टरांनी SIP चालू ठेवली. आज त्यांचे पोर्टफोलिओ मजबूत आहेत. तुमच्याकडे फक्त तुमचीच केस स्टडी आहे, परंतु तुमच्या मेंटॉरकडे अनेक केसेस आहेत. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग म्हणजे नुसतं फंड निवडणं नाही. इट्स ऑल अबाउट डिसिप्लिन. तुमचाच पैसा तुमच्या चुकीच्या सवयीपासून वाचवण्यासाठी मेंटॉर हा लागतोच. जगातील नंबर 1 टेनिस प्लेअर असू द्या, क्रिकेट प्लेअर असू द्या, बॅडमिंटन प्लेअर असू द्या, त्यांना मेंटॉर लागतो. आणि तुम्हाला फायनान्समध्ये मेंटॉर नको? तुम्ही ₹300 वाचवणारे इन्व्हेस्टर आहात की प्रोफेशनल गायडन्स घेऊन 3 कोटी बिल्ड करणारे प्लॅनर आहात? कमेंटमध्ये लिहा मेंटॉर आणि अधिक माहितीसाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर हाय लिहून पाठवा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. धन्यवाद.